साथ प्रोटेस्ट करते हैं। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची थेट दहशतवादी अजमल कसाब याच्याशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून भाजपचे नेते चांगलेच भडकलेत। आरएसएसचे मोठे नेते त्यांची तुलना मी अजमल कसाब यांच्याशी करतोय असं इम्तियाज जलील म्हणाले। जलील यांच्या या वक्तव्यावरून हिंदुत्ववादी संघटना तीव्र संतापल्या। अशा वक्तव्यांनी तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया नेत्यांनी व्यक्त केली आहे। सरसंघचालक मोहन भागवतांची तुलना दहशतवादी कसाब सोबत। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने हिंदू संघटना आक्रमक। जलील देशद्रोही विचारांचे असल्याचा केणेकरांचा आरोप। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्या भावना भडकवणारे आणि संताप निर्माण करणारे वक्तव्य केले। जलील यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना थेट दहशतवादी अजमल कसाबशी केली आहे। ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमजोर किया है। आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ। ये देश टूट क्यों नहीं रहा है? तो इस तरह के बयान सिर्फ यही नहीं देते हैं, हर रोज कोई ना कोई इनका प्यादा खड़े रहता है। सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार संजय केणेकर यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आरएसएसचे मोहन भागवत जी यांची तुलना 26/11ला हमला करणाऱ्या अजमल कसाब बरोबर केली। खरं तर हे वक्तव्य, या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। देशभक्त आणि देशद्रोही याच्यातली तुम्हाला खरं तर तुलना माहीत नाहीये। तुम्ही देशद्रोह्यांच्या विचाराची मानसिकतेची माणसं आहोत। ही मंडळी जे भारतीय आहे, जे देशी आहे आणि जे देशप्रेमाला अनुकूल आहे त्या सगळ्याला कलंकित करण्याचा, त्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न नेटांनी करत राहतो। मोहनजी भागवतांच्या वक्तव्याच्या प्रतिक्रियेच्या संदर्भात त्यांची तुलना थेट अजमल कसाबशी करणं याचा नुसता खेद वाटतो असं नाही, तर संताप दाटून येतो। ज्या काही प्रतिक्रिया त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात येत आहेत त्यांनी त्याचा मूळ अर्थ समजून घेतलेला नाही। भारतातल्या 20 कोटी मुसलमानांना हिंदू करणे असा याचा अर्थ होत नाही। ज्याला आता स्वेच्छेने हिंदू धर्मात परत यायचं आहे अशा लोकांना हिंदू धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी सहाय्य करणे आणि त्यांचं स्वागत करणे, या कामामध्ये गती आणण्यासाठीचं आवाहन मोहनजी भागवत यांनी केलेलं आहे। जलील यांच्या वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना तीव्र संतापल्या आहेत। या वक्तव्याला विरोध होत असून दोन्ही बाजूतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्यात। अशा विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते। या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी सध्याच्या